हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. बघा मैत्रिणींनो, विश्वास आपला विश्वास हा प्रत्येकावर असतो, पण स्वतःवर विश्वास आहे का? हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघा. हा व्हिडिओ जर तुम्ही एकदा बघितला तर तुम्हाला समजेल की तुमचा खरंच स्वतःवर विश्वास आहे का. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा, मी आहे आणि मला कुठतरी वेडिंग सेरेमनीला किंवा कोणत्याही फंक्शनला जायचं आहे. त्यासाठी मी छान मेकअप केला आहे, छान तयारी केली आहे, छान ड्रेस घातला आहे आणि मी स्वतःला 10 वेळा आरशात बघितलं आहे. आणि मला तर माहिती आहे कन्फर्म की खरंच मी खूप सुंदर दिसत आहे आणि सुंदर दिसत आहे मला माहीत आहे. आणि आता मी घराच्या बाहेर निघाली आणि घराच्या बाहेर निघाल्यावर आपली कुठेतरी एक इच्छा असते की कोणीतरी यावं आपल्याला एक कॉम्प्लिमेंट द्यावं, म्हणावं की तू खूप छान दिसत आहे. आता कोणी मला म्हटलं की तू खरंच खूप छान दिसत आहे, तुम्हाला नक्की चांगलं वाटेल. मी म्हणजे थँक्स. नंतर मी पुन्हा समोर गेली आणि पुन्हा एखादी माझी मैत्रीण भेटली आणि तिने जर मला म्हटलं की तू खरंच खूप छान दिसत आहे, पण तुझा या मेकअपवर ड्रेस सूट झाला नाही. तर आपण मैत्रिणींनो कुठेतरी विचार करायला लागतो, यार खरंच माझा ड्रेस छान दिसत नाही का? मी या जागी जर दुसरा ड्रेस घातला असता तर अजून छान दिसले असते. आणि कुठेतरी आपण आपलं मन दुखी करून घेतो. मग आपल्याला कळत नाही, पण बघा, आपला आता स्वतःवर विश्वास आहे का? आपल्याला माहीत आहे आपण स्मार्ट दिसत आहोत, छान दिसत आहोत. आपण स्वतःला 10 वेळा आरशात बघितलं सुद्धा आहे. तरी पण आपण आपल्या मैत्रिणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तिनं आपल्याला म्हटलं तुझा ड्रेस सूट झाला नाही मेकअपवर, त्यावर आपण विचार करायला लागलो. याचा अर्थच काय? याचा अर्थ हाच की आपला स्वतःवर विश्वास नाही. बघा मैत्रिणींनो, तुम्ही एकदा स्वतःला प्रश्न विचारा की असं आपल्यासोबत होते की नाही? होते, कन्फर्म होते. आणि असं आपल्यासमोर होते की याच्यावरून समजा की खरंच आपला स्वतःवर विश्वास आहे का. आणि आपला जर खरंच स्वतःवर विश्वास असता तर आपण मैत्रिणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता. कारण आपल्याला माहीत आहे की आपण 10 वेळा आरशात बघितलं आहे. आपल्याला ही माहीत आहे की आपण खरंच स्मार्ट दिसतात आणि तरी पण आपण विश्वास ठेवला आहे कुठेतरी. त्यामुळेच आपण दुःखी झालो ना. त्यामुळे तुम्ही विचार करा आणि बघा तुमचा स्वतःवर विश्वास आहे का? तुम्ही कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवता का? आणि तुम्ही कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. आणि स्वतःवर विश्वास ठेवला तरच आत्मसन्मान क्रिएट होते, आत्मविश्वास क्रिएट होते. आणि यातून आपण बरंच काही आपल्या जीवनात ॲडॉप्ट करू शकतो, बरंच काही शिकू शकतो, बरंच काही घेऊ शकतो. आणि आपलं कोणीच मन दुखवू शकत नाही, कारण आपल्या स्वतःवर विश्वास असते. ओके, थँक्स. आणि कोणी मन दुखवलं तरी आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही, आपण खुश राहत असतो. ओके, थँक्स. बाय.